तर इस्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त केली जाते. दुबईवर इराणकडून हल्ला करण्यात आल्याच्या बातम्यांनंतर चिंतेत अधिक भर पडली आणि याच पार्श्वभूमीवर दुबईतील वातावरण पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती आहे. दुबईस्थित भारतीय तरुणानं ही माहिती दिली. सोलापुरातील मंगळवेढामधील तानाजी गोरड यांनी तिथल्या परिस्थितीची माहिती दिली. इराण-इस्रायल युद्धामुळे अनेक भारतीय आखाती देशात अडकून पडल्यानं चिंता व्यक्त होती. मात्र चिंतेचं कारण नसल्याचं गोरड यांनी सांगितलंय. नोकरी धंद्याच्या निमित्तानं दुबईत वास्तव्याला असलेल्या भारतीयांची संख्या मोठी आहे. सध्या इथला प्रत्येक भारतीय, प्रत्येक नागरिक, प्रत्येक सिटीजन हा सुरक्षित आहे आणि आम्ही सुरक्षित आहोत. आम्ही सगळेजण सुरक्षित आहोत. त्यामुळे कुणीही फ्रेंड्स, तसेच जे त्या व्हिडिओमुळे भारतातील फ्रेंड्स, फॅमिलीज, नातेवाईक, मित्रपरिवार सगळेजण चिंता व्यक्त करतात आणि चिंतेत असतात. मी सकाळपासून बरेचसे फोन, मेसेजेस रिसीव्ह करतोय की काय म्हणजे खरंच असं आहे का वगैरे वगैरे वगैरे, आणि बॉर्डर टेन्शन्स बद्दल आणि सुरक्षित इथल्या प्रत्येक भारतीयांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित होतात. पण इथं तसलं काहीही नाही. सगळं व्यवस्थित आहे, सगळं सुरळीत सुरू आहे. आणि मी थोड्या वेळापूर्वी जाऊन जस्ट मॉलमध्ये जाऊन ग्रोसरीज आणल्या